ज्यांना कोणाला फज ब्राउनी आवडत असेल तर आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठीच आहे। तर आज आपण घरगुती पद्धतीने बाहेर मिळते तशीच्या तशी फज ब्राउनी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची त्याचीच रेसिपी पाहणार आहोत। तर अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर ही ब्राउनी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक भांडं। तर या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे मैदा। तर सगळ्यात अगोदर आपण फज ब्राउनी करून घ्यायची आहे। तर इथे 1 कप मैदा काढून घ्यायचा आहे। आता 1 कप साठी आपल्याला अर्धा कप पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 2 टेबलस्पून यामध्ये मी कोको पावडर घालून घेतीये आणि हाफ टीस्पून कॉफी पावडर घालून घेतलेली आहे। कॉफी पावडर कोणत्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता। आता 1 टीस्पून यामध्ये बेकिंग पावडर घालून घेतीये आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे। आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। इथे तुम्ही कोको पावडर आणि कॉफी पावडर जर नाही वापरली तरी चालेल, कारण आपण नंतर यामध्ये चॉकलेट वापरणारच आहोत। तर हे सगळी आपण तयारी करून घेतली। आता साईडला ठेवून देऊया। इथे केक टिन देखील मी ऑइल आणि बटर पेपरने ग्रीस करून ठेवलेला आहे। आता दुसरं एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये इथे मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे। 1 कप मैद्यासाठी एवढं मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, हे पुरेसं आहे। आता याचे आपण बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। सुरीने मी कट करून घेतले। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालून घ्यायचं आहे। बटर ऐवजी तेलही वापरलं तरी चालेल, पण आपण डेझर्ट करतो त्यामुळे बटरच वापरलेलं बेस्ट आहे, कारण बटरने छान अशी शाईन येते। तर 2 चमचे बटर हे रूम टेम्परेचरचं मी घेतलेलं आहे। जर एकदम थंड असेल, फ्रीजमधून काढलेलं असेल तर थोडंसं कोमट त्याला गरम करून घ्यायचं आणि मगच वापरायचं। यामध्ये मी 2 ड्रॉप व्हॅनिला एसेन्सचे घालून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला कोमट दूध घालून घ्यायचं आहे। तर साधारण अर्धा कप दूध इथे मी चॉकलेटमध्ये घालून घेतलेलं आहे, कारण आपल्याला अगोदर चॉकलेट मेल्ट करून घ्यायची, त्यामुळे कोमट दूध मी इथे घालून घेतलेलं आहे। कोमट दुधामध्ये चॉकलेट लगेच मेल्ट होते। तर इथे पाहू शकता छान असं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। तुम्हाला जर चॉकलेट यावेळेस वापरायचं नसेल तर इथे तुम्ही फक्त दुधाचा वापर करून घ्यायचा, चॉकलेट नंतर घातली तरी चालेल। तर आता आपण जे मैद्याचं मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये हे चॉकलेटचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी साधारण अर्धा कपच दूध स्टार्टिंगला वापरलेलं आहे। अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये दूध ॲड करत जायचं। तर इथे आणखी मला थिक मिश्रण वाटत आहे, तर आणखी यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करणार आहे। तर एकदम आपल्याला दुधाचा वापर करायचा नाहीये, जसं लागेल तसंच दूध ॲड करत जायचं आणि मग आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आणखी मी थोडंसं दूध ॲड करून घेतीये। फक्त मेजरमेंट लक्षात ठेवली की परफेक्ट अशी ब्राउनी तयार होते, त्यामुळे जसं लागेल तसंच दूध ॲड करत जायचं। तर इथे पाहू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालंय आणि शायनीही झालेलं आहे। तर आपण इथे बटरचा वापर केलेला आहे, त्यामुळे बॅटर आपलं परफेक्ट शायनी झालेलं आहे। या पद्धतीने रिबन कन्सिस्टन्सी झाली की समजायचं परफेक्ट बॅटर तयार झालंय। आता आपण जो केक टिन तयार करून घेतलेला होता त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचंय, सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचंय आणि 20 ते 25 मिनिटं आपल्याला ही ब्राउनी बेक करून घ्यायची आहे। तर बेक कशा पद्धतीने करायची याचा व्हिडिओ मी आधी भरपूर वेळा शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ खूपच मोठा होत चाललेला होता, त्यामुळे बेकिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये। मीडियम गॅसवर 25 मिनिटं इथे ब्राउनी मी बेक करून थंड करून घेतलेली आहे। आता सुरीने त्याच्या आपल्याला कडा सोडून घ्यायच्या आहे। तर परफेक्ट ब्राउनी ही मध्ये या पद्धतीने दबली जाते, कारण आपण यामध्ये चॉकलेट वापरलेलं आहे। तुम्हाला जर बॅटरमध्ये चॉकलेट वापरायचं नसेल तर वरती डेकोरेट जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही चॉकलेटचा वापर करून घेऊ शकता। तर आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया। तर इथे पाहू शकता मस्त अशी परफेक्ट आपली ब्राउनी तयार झालेली आहे, अजिबात कुठे करपली नाही किंवा टिनला चिटकलेली नाहीये। तर आता आपण याचा बटर पेपर काढून घेऊया। दिसायला फारच सुंदर दिसतेय आणि जाळीही खूपच सुंदर आलेली आहे। तर आता आपण याला आवडत्या शेपमध्ये कट करून घ्यायचंय। तर इथे पाहू शकता बाहेर मिळते जशीच्या तशी आपण परफेक्ट ब्राउनी घरी बनवलेली आहे। तर बाहेरची एवढी महागडी ब्राउनी खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी पोटभरीची आपण इथे ब्राउनी तयार करून घेऊ शकतो। अगदी सर्वांना पुरेल अशी इथे ब्राउनी तयार झालेली आहे। या ब्राउनीचे 9 पीसेस तयार होतात। तर या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे
अगदी आपण घरच्या घरी ओव्हन नसला तरी देखील ही ब्राउनी तयार करून घेऊ शकतो. कसे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. दिसायला जितकी सुंदर दिसतीये तितकीच ती टेस्टी देखील आहे. तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवतेय, आतमध्ये किती सुंदर अशी फजी झालेली आहे. तर ही ब्राउनी तुम्ही सर्व कशा पद्धतीने करायची, तुम्हाला जर अशी खायला आवडत असेल तर अशीही तुम्ही खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते. परंतु आज मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम सोबत सर्व करणार आहे. तर अगोदरच मी व्हॅनिला आईस्क्रीम इथे तयार करून ठेवलेली होती. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर ही फज ब्राउनी आहे ना, ती आईस्क्रीम सोबत सर्व केली जाते. व्हॅनिला आईस्क्रीम सोबत इथे मी सर्व करणार आहे. तर मस्त असं यावर आपल्याला एक स्कूप घालून घ्यायचंय आणि आवडत असल्यास त्यावर आपल्याला चॉकलेट देखील सर्व करून घ्यायचंय. तर इथे आपण मेल्टेड चॉकलेटवरून सर्व करून घेऊया. खूपच सुंदर लागते. तुम्हाला ज्या पद्धतीने ब्राउनी खायला आवडत असेल त्या पद्धतीने इथे तुम्ही ब्राउनी खाऊन घेऊ शकता. दिसायला खूपच सुंदर दिसतीये आणि खायलाही तितकीच ती भन्नाट अशी लागते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.